बीजेपी आणि RSS यांची ही जी मनुवादी जी धोरणं आहे त्याच्याबद्दल तुम्ही अनेक वेळा टीका केलेली आहे. ह्याच्याबद्दल काय तुमचं काय स्पष्टीकरण आहे किंवा काय कशामुळे? स्पष्टीकरण आज मी जे म्हणतो ते आहे की ह्या देशातला जातीयवाद टिकला पाहिजे, या देशातला धर्मद्वेष टिकला पाहिजे म्हणून हे लोक काम करतात. आज गेल्या 25 डिसेंबरला 1 जानेवारीपर्यंत या देशामधल्या अनेक चर्चेसवरती हल्ला झाला, अनेक घरांवरती हल्ला झाला, ख्रिश्चनांना घाबरवण्यात आलं. हा देश नाही, हा देशाने सगळे जाती धर्म सगळ्यांना सांभाळून घेतलं. पण आज सत्तेमध्ये ते आहेत आणि सातत्याने ते सगळीकडे विजयी होतात, याचा अर्थ लोकांनी हे स्वीकारले असं म्हणावं लागेल. तेच मी म्हणतो ना, जोपर्यंत लोकांमध्ये जागरूकता येत नाही तो आता काहीच खरं नाही. नेतृत्व म्हणून आपण काय सुचवाल की काय लोकांनी करायला मला हवं? तेच सांगतो की लोकांनी काय लोकांनी उठून उभं राहायला हवं. ही दिशा शेवटी नेतृत्वानेच द्यावी लागेल. नेतृत्व सगळं करेल, जनतेने ऐकून त्याचं विचार करून पुढे गेलं पाहिजे ना. निश्चितपणे जेव्हा तुमच्याकडे बातम्या येतात की तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या भागातही हो एका मताला 5,000 रुपये दिले, हा तेव्हा माझ्यासारख्या नेतृत्वाच्या मनात नैराश्य येणार ना येणार की जर निश्चितपणे. मताला किंमत लागणार असेल तर लोक काय बाबा माझ्या घरात 5 मत आहेत, किती मिळणार आहेत? 25,000. अरे खूप झाले 25,000, पिकनिकला जाता येईल. घेतले 25,000, 5 मतं कोणाला द्यायची ती दिली आणि गेले. कुठे राहिली लोकशाही?